ह्या 3 स्टेप आहेत मित्रांनो, तुमच्याकडे ह्या 3 स्टेप आहेत आणि तुम्हाला विश्वास देतो की आजचा जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला, मन लावून जर पाहिला, तर तुमचा 90% जे तुम्हाला ताण आलेला आहे, कारण माझं आणि विद्यार्थ्यांचं दररोज बोलणं होत आहे फोनवरती, ओके, मेसेजवरती होत आहे, तर विद्यार्थी डिप्रेशनमध्ये असल्याचं मला जाणवतं की विद्यार्थी जशी परीक्षा जवळ येईल तसं डिप्रेशनमध्ये चाललेलं आहे की माझं होईल का नाही, होईल का नाही. बरोबर आहे, तुम्ही जर सिरियस असाल तर तुम्हाला डिप्रेशन येणं, टेन्शन येणं साहजिक आहे. परंतु माझ्यासारखा जर गुरु तुमच्यासोबत असेल तर हे डिप्रेशन मित्रांनो घालवण्याचं काम माझं आहे. त्याचं तुम्ही काय ताण घेऊ नका आणि अगदी ऑथेंटिक पद्धतीने कुठलीही फेक माहिती न देता तुम्हाला यशापर्यंत कसं न्यायचं याची माझ्याकडे मित्रांनो हातखंडा आहे, म्हणजे अनुभव आहे. आता हे तुम्ही म्हणताल सर तुम्ही फक्त बोलबच्चन करताय का खरंच तुमच्याकडे अनुभव आहे? जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना तर माझा सगळा अनुभव आहे, परंतु जे नवे विद्यार्थी आहेत, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी थोड्या गोष्टी सांगतो. पण काय या क्षेत्रामध्ये नवीन नाही मित्रांनो, हे आपण जे जुने विद्यार्थी आहेत, जसं की या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो, सर माझं नाव या ठिकाणी शिपाई भरती म्हणजे पाठीमागच्या या ठिकाणी शिपाई भरतीमध्ये नाव आलं. फक्त नाव म्हणजे तोंडी बोलून नाही, तर आपल्याला प्रूफ खूप आवडतं मित्रांनो. तर परेश पवार आणि काय सांगत आहेत मित्रांनो, तर सर आपण दिलेल्या काय म्हणतात बघा, आपण दिलेल्या महत्त्वाच्या नोट्समधून सगळं आलं. हे खूप महत्त्वाचं आहे. हे सगळं येण्यासाठी मित्रांनो त्याच्या पाठीमागं माझी तुम्ही जेवढी मेहनत करता त्याच्या दुप्पट मेहनत मला घ्यावी लागते. तेव्हा कुठे हे सिलेक्टिव्ह मटेरियल तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येते, लक्षात ठेवा. आणि खूप उपयुक्त ठरलं आणि यांचं नाव या ठिकाणी लिस्टमध्ये आलं. ओके, असे म्हणजे फक्त शिपायचेच नाहीत, लिपिकचे तर भरपूर आहेत. शीतल काय म्हणतात, सर तुमच्या नोट्सनी भरपूर मदत झाली. ओके, भरपूर मदत झाली आणि नागपूर डिस्ट्रिक्टमधून यांचं लिपिक पदासाठी या ठिकाणी रिटर्न क्लिअर झालं. लगेचच याचा स्क्रीनशॉट सुद्धा त्यांनी या ठिकाणी शेअर केलेला आहे. या ठिकाणी आपण बघू शकता शीतल बोरकर. ओके, त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं असे कित्येक विद्यार्थी आपण काय केलेले आहेत, तुम्ही ज्याची तयारी करता, तुम्ही ज्याचे स्वप्न बाळगलेले आहेत, तर ते स्वप्न ह्या विद्यार्थ्यांचं आपण काय केलेलं आहे, पूर्ण केलेलं आहे. सर आपल्या स्टडी मटेरियलची खूप मदत झाली. ओके, थँक्यू सर. ओके, आणि या ठिकाणी सिलेक्शन या ठिकाणी झालं. सर माझं सिलेक्शन झालं. कोणाचं नाव आहे मित्रांनो, ही अश्विनी भालेराव. म्हणजे असे कित्येक विद्यार्थी. आदर्श शिंदे काय म्हणतायत बघा, आदर्श शिंदे, थँक्यू सो मच सर, तुमच्या नोट्समुळे या ठिकाणी रिटर्न एक्झाम क्लिअर झाली. म्हणजे तुम्हाला तर एक विश्वास देतो की तुम्ही ज्याचा व्हिडिओ बघताय तो काय साधा सुद्धा माणूस नाही, ऑलरेडी त्यांनी काय केलेलं आहे, सक्सेस दिलेले आहेत आपल्या नोट्सने. तन्वी काय म्हणतायत बघा, सर माझं पण सिलेक्शन झालं टायपिंगसाठी, थँक्यू, म्हणजे लिपिकसाठी तन्वी सावंत. ओके, असे कित्येक विद्यार्थी आपल्याला सांगता येतील, कित्येक विद्यार्थी मित्रांनो, असे कित्येक विद्यार्थी. संग्रामचं सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे टायपिंगसाठी. त्यानंतर या ठिकाणी असे कित्येक विद्यार्थी. ओके, असे भरपूर विद्यार्थ्यांनी डायरेक्ट या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवलं की सर माझं या ठिकाणी काय झालं, सिलेक्शन झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे गौरव तर काय म्हणतात बघा, गौरवचं सुद्धा या ठिकाणी लिस्टमध्ये डायरेक्ट नाव आलेलं आहे. थँक्यू सर, माझं सुद्धा या ठिकाणी नाव आलं क्लर्कच्या लिस्टमध्ये आणि तुम्ही जे स्टडी मटेरियल दिलं होतं तेवढंच ओके स्टडी केलं होतं आणि त्यामुळे या ठिकाणी क्लर्कच्या लिस्टमध्ये नाव आलं. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्ही काय करता, दिवसभर लाईव्ह असता यूट्यूबला, कुठला तरी एखादा या ठिकाणी कंटेंट वापरा. माझं म्हणणं आहे की माझं ठीक आहे, माझ्यावर विश्वास काही जणांना नसेल, कुठला तरी एखादा असा गुरु पकडा, कुठलं तरी स्टडी मटेरियल, कुठलं तरी पुस्तक, कुठलं तरी बॅच, जे पण तुम्ही जिथून पण सेल्फ स्टडी करत असाल तर ते करा. परंतु तुमचा स्क्रीनशॉट त्यातून असा यायला पाहिजे की थँक्यू सो मच सर, तुमचं स्टडी मटेरियल वापरून स्टडी केला होता आणि या ठिकाणी काय केलं, लिस्टमध्ये नाव आलं. ठीक आहे, श्रद्धा कोरे. तर या शिपाई भरतीसाठी ओके, शिपाई भरतीसाठी हा जो काय पॅटर्न आहे मित्रांनो, ओके, पुन्हा मुद्द्यावर येतो, हे विश्वास देण्यासाठी एवढं बोलावंच लागतं, कारण विश्वास पण महत्त्वाचा आहे मित्रांनो. कारण एवढं सारं कंटेंट आहे मार्केटमध्ये, एवढी सगळी दुकानं भरलेली आहेत पुस्तकाने, एवढ्या सगळ्या बॅचेस आहेत, एवढं सगळं मार्केट यूट्यूबवरती या ठिकाणी भरलेलं आहे. किंवा इथं तुम्ही ऑफलाईनला गेला तर ऑफलाईनला पण तेवढंच आहे, सेल्फ स्टडी करावं म्हटलं पुस्तकं पण तेवढीच आहेत. मग तुम्हाला विश्वास पाहिजे की बाबा आपण ज्याच्यावरती पूर्ण विश्वास 100% हो 100% करावाच लागेल. दिवसभर जर तुम्ही ह्याचं लाईव्ह संपलं की तिकडे गेला, तिकडचं संपलं की तिकडे गेला, तिकडचं संपलं की तिकडचं गेला, तर त्यामुळं काय होईल मित्रांनो, तर तुम्हाला ज्ञान तर भेटेल परंतु अभ्यास तुमचा कंप्लीट होणार नाही. काय होणार नाही, कंप्लीट होणार नाही. कारण यूट्यूबवरती जर लेक्चर तुम्ही बघितलं तर असेच लेक्चर तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला भेटतात, जे या ठिकाणी त्यांना वाटतं की याला हे जर लेक्चर मी घेतलं तर मला व्ह्यूज जास्त येतील, काय होईल, व्हायरल होतील. ओके, व्हायरल होईल. व्हायरलसाठी ते जे लेक्चर असतात, तर तसं करून तुमचा या ठिकाणी अभ्यास कंप्लीट होणार नाही आणि तुम्हाला विश्वास येणार नाही, कॉन्फिडन्स येणार नाही. त्यामुळे पहिली गोष्ट तुम्ही काय करायचं, कुठलं बी असू द्या, कुठलं बी शिक्षक असू द्या, कुठलं बी पुस्तक असू द्या, ओके, त्याला काय करायचं, प्रमाण मानायचं आणि त्याचाच काय करायचा, 2, 3, 4 वेळेस रिव्हिजन करायचं. काय करायचं, 2, 3, 4 वेळेस काय करायचं, रिव्हिजन करायचं. ओके, मग आता पहिली गोष्ट म्हणजे आपण जे तुम्हाला या ठिकाणी देणार आहे लेखी परीक्षेसाठी पहिली गोष्ट म्हणजे 30 गुणांचा तुमचा पेपर आहे मित्रांनो, त्याला केवळ आणि केवळ 15 गुण पाहिजेत उत्तीर्ण होण्यासाठी. म्हणजे 15 गुण भेटले म्हणजे तुम्ही लगेच फायनल झाला का सिलेक्शन, तसं नाही. पण याचा अर्थ असा होतो की तुम्हाला जर 14 मार्क मिळाले आणि तुम्ही एकटाच समजा, हे जे काय 800-900 जागा आहेत आणि तुम्ही एकट्यानेच फॉर्म भरला असं समजा,
तुम्ही काय केलं, एकट्यानेच फॉर्म भरला आणि 900 जागा आहेत असं जर कंडिशन झाली आणि तुम्हाला मार्क मिळाली 14, 30पैकी 14 आणि तुम्ही एकट्यानेच महाराष्ट्रातून फॉर्म भरला असं समजा. ओके, एकट्यानेच महाराष्ट्रातून फॉर्म भरला, जागा आहेत 900 आणि एकट्यानेच फॉर्म भरला आणि तुम्हाला मिळाले 14, तर न्यायालय म्हणाल बाबा आमच्या सगळ्या जागा रिकाम्या राहू द्या. ओके, पण तुला मी घेणार नाही कारण आमचा क्रायटेरिया आहे 15चा, मिनिमम 15 पाहिजे आहेत. ओके, मिनिमम किती पाहिजे आहेत, 15, तर आम्ही तुला घेणार. अदरवाईज आमच्या जागा रिक्त राहिल्या, पुढच्या वेळेस आम्ही नवी भरती काढू आणि त्यातून ह्या जागा भरू, पण तुला मी घेणार नाही, असा याचा अर्थ होतो मित्रांनो. त्यामुळे 15 मार्क मिळाले म्हणजे तुमचं सिलेक्शन होत नाही, 15पेक्षा कमी मिळाले म्हणजे. मग 15पेक्षा जर जास्त मिळाले तर तुमचं काय होतं मित्रांनो, पुढच्या टेस्टसाठी शारीरिक क्षमतेसाठी तुम्हाला बोलवलं जातं. आता तुम्ही म्हणता सर जागा तर 800-900 आहेत, ओके, म्हणजे भरपूर आहेत आणि या ठिकाणी किती या ठिकाणी मित्रांनो, तर तुम्हाला हे मग आम्हाला एवढ्या जण समजा 800-900 जणाला जर या ठिकाणी किंवा 2-4 हजार जणांना जर समजा या ठिकाणी 15+ मिळाले तर सगळ्यांनाच घेणार का 4000 जणाला? तर बघा, पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी वर्षी सगळ्यात इतिहासातल्या सगळ्यात जास्त जर आपण बघितलं तर मित्रांनो यावेळेस आपल्याला जागा पाहायला भेटत आहे. ठीक आहे, जवळपास या ठिकाणी 800-850 या ठिकाणी जागा आहेत हे जर आपण बघितलं तर. मग ह्याच्या तुलनेमध्ये त्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो, वेटिंग लिस्टसाठी सुद्धा या ठिकाणी त्यांनी अजून यादी दिलेली आहे, वेटिंग लिस्ट सुद्धा यामधून एक्स्ट्रा लागणार आहे. ठीक आहे, मग इथं जर बघितलं तर काय होतं मित्रांनो, तर आता ही जी काय पहिली स्टेप आहे तर ह्या 800 पैकी फक्त 800लाच पुढे घेतले जात नाहीत, कारण चापलेता चाचणी किंवा शारीरिक चाचणी आहे त्याला मित्रांनो कमीत कमी एका 7 तरी रेशो घेतला जातो, म्हणजे एका जागेसाठी 7 पट विद्यार्थी तर घेतले जातात. म्हणजे जर 800 जागा आपण बघितल्या, 800 जागा जर आपण बघितल्या त्याच्या जर 7 पट जरी आपण बघितलं तर मित्रांनो जवळपास या ठिकाणी तुम्हाला 5 ते 6000 विद्यार्थ्यांना, किती मित्रांनो, 5 ते 6000 विद्यार्थ्यांना या ठिकाणी तुम्हाला काय केले जाणार आहे, सिलेक्ट होतील कमीत कमी. आणि एकाच 10 जर रेशो घेतला तर 8000 विद्यार्थी काय होतील, पुढच्या परीक्षेसाठी, पुढच्या टेस्टसाठी जातील, म्हणजे त्या शारीरिक क्षमतेसाठी जातील. म्हणजे आता इथं 30 पैकी मित्रांनो याचा जर तुम्ही पेपर बघितला, भरपूर पेपर मी मोफत सुद्धा टाकलेले आहे. ठीक आहे, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, प्लेलिस्टच दिलेली आहे, त्याची प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, ते तुम्ही एकदा बघून घ्या. मग तुम्हाला समजेल की 30 पैकी 15 मार्क मिळवणे किती सोपं आहे. ओके, खरंच सोपं आहे मित्रांनो, फक्त तुम्ही ओव्हर बर्डन घेऊ नका. जर तुम्ही ओव्हर बर्डन घेतलं आणि विचित्र अभ्यास करत राहिला, म्हणजे अभ्यासात विचारलं महाराष्ट्राचे राज्यपाल कोण, आणि तुम्ही केलेला आहे एकदम मित्रांनो असा अभ्यास केलेला आहे की अगदी हाय लेवलचा अभ्यास केलेला आहे. ठीक आहे, UPSC लेवलचा अभ्यास केलेला आहे आणि बेसिकच सोडून दिलेला आहे. ओके, महाराष्ट्रातील पहिल्या मुख्यमंत्री कोण होत्या, ओके, किंवा या ठिकाणी पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या, कोणत्या राज्याच्या होत्या, ओके, असे बेसिक प्रश्न तुम्ही सोडून दिलेले आहेत आणि एकदम हाय लेवलचाच तुम्ही अभ्यास करायला लागलेला आहात. ओके, तर तुमचं या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन होणं कठीण आहे. भले अभ्यास जास्त आहे परंतु तुम्हाला ज्या लेवलचा अभ्यास पाहिजे आहे त्या लेवलचा अभ्यास तुमचा जर नसेल तर मात्र कठीण आहे. परंतु तुम्ही ज्या त्या प्रश्नपत्रिका बघितल्या मी दिलेल्या आहेत किंवा आपलं जे कंटेंट तुम्हाला दिलेलं आहे, मी तुम्हाला काय सांगितलं, आपण जे कंटेंट दिलेलं आहे त्यातला फक्त तुम्ही काय करा, शॉर्ट नोट्स करा. काय करा मित्रांनो, फक्त शॉर्ट नोट्स. आणि मी तुम्हाला 200 प्रश्नपत्रिका दिल्या आहेत, त्या 200 प्रश्नपत्रिका बस. शिपाई भरतीला त्या बॅचमधला कुठलाही व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल, फक्त शॉर्ट नोट्स आणि 200 प्रश्नपत्रिका. काय करायचे मित्रांनो, तर 3-4 वेळा रिवाईज करा. किती, 3 ते 4 वेळा रिवाईज करा आणि मला डायरेक्ट परीक्षा झालं की तुमचा स्क्रीनशॉट पाठवा. ठीक आहे, म्हणजे सिलेक्शन झालेला स्क्रीनशॉट पाठवाल एवढा मी तुम्हाला विश्वास देतो. मागच्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने मी गायडन्स केलं. हां, तुम्ही म्हणता सर मग लिपिकला पण असंच करू का? नाही बाबांनो, लिपिकला काय करावं लागेल, लिपिकला तुम्हाला 90 पैकी लिपिकचा 90 मार्काचा लेखी पेपर आहे. 90 पैकी लिपिकला तुम्हाला 70+ घ्यावे लागतील. ठीक आहे, 60+, 70+ घ्यावेच लागतील. लिपिकला गणित आहे 20 मार्काचं, बुद्धिमत्ता आहे 20 मार्काचं, इंग्लिश आहे 20 मार्काचं. मग त्याला तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी, ओके, मराठी व्याकरण आहे 10 मार्काचं, GK आहे, कॉम्प्युटर आहे. मग त्याला तुम्हाला काय करावं लागतील, कमीत कमी गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण याचे व्हिडिओ लेक्चर पाहावे लागतील. ते दिलेले आहेत बॅचमध्ये आपल्या, त्याचं काय ताण घेऊ नका. ठीक आहे, मग इथं काय करायचं फक्त मित्रांनो, तुम्हाला जे मी काही देतो आहे तर त्यापैकी तुम्ही फक्त काय करा, त्यापैकी फक्त शॉर्ट नोट्स करा. काय करा, लेखी परीक्षेसाठी तुम्हाला ज्या शॉर्ट नोट्स दिलेल्या आहेत त्यामध्ये असं सगळं दिलेलं आहे, न्यायालयाबद्दलची सगळी माहिती दिलेली आहेत, पहिले दुसरे असे इम्पॉर्टंट जे की तोंडपाठच करायचं. तर शॉर्ट नोट्स करा आणि 200 प्रश्नपत्रिका तुम्हाला देतोय तर त्या 200 प्रश्नपत्रिका तुम्ही काय करा, 3-4 वेळा रिवाईज करा आणि शॉर्ट नोट्स सुद्धा 3-4 वेळा रिवाईज करा आणि बिंदास परीक्षेला जावा. कुठलाही ओव्हरबर्डन करू नका, दिवसभर कुठेही लाईव्ह लेक्चर पाहत बसू नका, उगीच आपलं डोळं खराब करू नका आणि उगीच आपला वेळ वाया घालून बर्डन घेऊ नका. ओके, तर ही गोष्ट तुम्ही करा. पुढची शारीरिक क्षमता चाचणीसाठी मित्रांनो इथं तुम्हाला
ॲव्हरेज मार्क सगळ्यांना दिले जातात. असं नाही की आता तुम्ही झाडून काढताय आणि दुसऱ्याला झाडून काढता येत नाही. सगळ्याला स्वच्छता करता येते. फक्त एवढंच काळजी घ्यायची की बाबा ना तुम्ही कचरा टाकल्यानंतर ते बघताय तुमच्याकडे, ऑब्झर्व करताय तिथं. तर कचरा टाकल्यानंतर, भरल्यानंतर उगीच कचरा कुठल्या तर कोपऱ्यात टाकून देऊ नका. ठीक आहे. मग लगेच कळतं की याच्याकडे स्वच्छताचे गुण नाहीत. मग काय करायचं, सिंपल साधं, कचरा भरल्यानंतर काय करायचं मित्रांनो, तर तिथं जे डस्टबिन असतं तर ते काय करायचं मित्रांनो, व्यवस्थित तो कचरा काय करायचा, उचलायचा आणि तो डस्टबिनमध्ये टाकायचा. त्याला तर गुण असतात. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. हे लक्षात ठेवा. तुम्हाला टेबल स्वच्छ करायला लावला, मग एखादा डाग जर समजा निघत नसेल तर जाऊ द्या, काय आता राहू द्या. तर त्यांनी मुद्दाम तो डाग तुम्हाला तिथं दिलेला असतो, तर तो काय करायचा, व्यवस्थित या ठिकाणी साफ करायचा. एखादी फाईल असेल तर ती व्यवस्थित काय करायची मित्रांनो, व्यवस्थित ज्या ठिकाणी कपाटामध्ये तिथं दिलेले आहेत त्या बॉक्सचे नाव, तर त्या ठिकाणी काय करायच्या, त्या डिपार्टमेंटच्या फाईली त्या ठिकाणी ठेवायच्या. एवढं व्यवस्थित सुज्ञपणे, म्हणजे फाईल व्यवस्थित ठेवतो याचा अर्थ तुम्ही सुशिक्षित आहात, त्या ठिकाणी तुम्हाला वाचता येत आहे, तिथं ठेवता आहात. व्यवस्थित डस्टबिनमध्ये टाकता त्या ठिकाणी, म्हणजे तुमच्याकडे स्वच्छतेचे चांगले गुण आहेत, आवड आहे तुम्हाला. उगीचच कचरा इकडचा उचलला आणि तिकडं टाकला, त्याचा अर्थ काय झाला, तुम्ही स्वच्छता केलीच नाही. व्यवस्थित डस्टबिनमध्ये टाकणं, ओला कचरा सुका कचरा असेल तर ओल्यामध्ये ओल्या टाकणे, सुक्यामध्ये सुका टाकणे, अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. तर आतापर्यंत मला जी माहिती मिळालेली आहे ते ॲव्हरेज मार्क मिळतात. याचं काय तुम्ही जास्त ताण घेऊ नका. हां, मुलाखतीला मात्र तुम्हाला व्यवस्थित, बाबा मी तुम्हाला जे व्यवस्थित प्रश्नसंच देणार आहे, हे तुम्ही स्क्रीनशॉट मला पाठवला की व्यवस्थित प्रश्नसंच तुम्हाला देणार की हां, की तुम्ही आत्ता तुमचं काय झालेलं आहे, माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, मग 7वी पास करून ही भरती आहे, मग आतापर्यंत काय केलं तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, तर सर मी असं असं केलं, तसं केलं. मग त्याचा एक क्रायटेरिया असतो बोलण्याचा, ओके, ह्याच्या मुलाखतीचा. मग त्याचं व्यवस्थित तुम्हाला काय करणार आहे मी, तर व्यवस्थित तुम्हाला प्रश्नसंच देणार आहे, कशी तयारी करायची, काय करायची. ठीक आहे. तर त्याचं तुम्ही या ठिकाणी काय करायचं, त्याची तयारी आपण करून घेणार आहे. 10 गुणापैकी कशी जास्तीत जास्त तुम्हाला मार्क मिळतील. ओके. ह्या लेखी परीक्षेमध्ये तर तुम्हाला या ठिकाणी आपल्या जर तुम्ही शॉर्ट नोट्स वाचल्या, ओके, तुम्ही शॉर्ट नोट्स आणि प्रश्नपत्रिका वाचल्या, तर तुम्हाला मित्रांनो यामध्ये एवढी मार्क पडतील की कट ऑफपेक्षा कित्येक जास्त पडतील. तुम्हाला कळणार पण नाही की पेपर एवढा सोपा कसं काय चाललेला आहे. ओके. आपल्या प्रश्नपत्रिका पण बघून घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, मोफत पण भरपूर दिलेले आहेत. आणि आपल्या बॅचमध्ये मला सगळं काय दिलं आहे, म्हणजे तुम्हाला वाटतं की मी कुणाची तरी दुसऱ्याची बॅच घेतलेली आहे, ठीक आहे, मला फक्त प्रश्नपत्रिका पाहिजे आहेत, तर 200 प्रश्नपत्रिका फक्त 100 रुपयाला मित्रांनो दिलेल्या आहेत. तर त्याचा तुम्ही लाभ घ्या. आणि तुम्हाला वाटतं की नाही सर माझ्याकडे कुठल्याही शॉर्ट नोट्स नाहीत, कुठल्याही बाकीचं कंटेंट नाही, पुस्तक पण नाही, कुठली बॅच पण नाही, सेल्फ स्टडीसाठी पण काही नाही, तर तुम्ही काय करायचं मित्रांनो, तर 240ची बॅच घ्या. इथं तुम्हाला सगळंच दिलेलं आहे. ओके. व्हिडिओ लेक्चर पण तुम्हाला दिलेले आहेत, प्रत्येक विषयाचे डिटेल नोट्स दिलेले आहेत, शॉर्ट नोट्स दिलेले आहेत. या 200 प्रश्नपत्रिका पण यामध्ये 240मध्येच भेटून जातात. एक्स्ट्रा काहीच करायची गरज पडत नाही. जर तुम्ही एकदा ही बॅच घेतली 240ची की विषय संपला, सगळं काही, फक्त विश्वास टाकायचा माझ्यावरती आणि फक्त लगे रहो, काही एक्स्ट्रा बघायचं नाही. डायरेक्ट हॉल तिकीट आलं, तिथं अपडेट तुम्हाला ग्रुपमध्ये पण ॲड केलं जातं, तिथं तुम्हाला अपडेट पण सगळी भेटून जाते की चला हॉल तिकीट आलेलं आहे, हॉल तिकीट डाउनलोड करा, ही लिंक आहे. म्हणजे कुठंच नाही बाबा, कुठलं अपडेट मिस होणार नाही. त्यानंतर पुढची कुठल्याही प्रोसेसची ताण घ्यायची गरज नाही. यामध्ये सगळं काही तुम्हाला काय होऊन जाईल मित्रांनो, सगळं कंटेंट यामध्ये भेटत राहील, सगळे अपडेट भेटत राहतील. ओके. म्हणजे कुठलं करंट अफेअर्ससाठी एक्स्ट्रा चक्रा मारायच्या नाहीत, कुठल्या पुस्तकाच्या दुकानात कुठं काय नाही, सगळं काही या बॅचमध्ये तुम्हाला भेटून जाईल. PDF स्वरूपामध्ये सगळ्या नोट्स तुम्हाला भेटतात, व्हिडिओ लेक्चरसाठी लिंक दिली जाते, प्रश्नपत्रिका तुम्हाला सविस्तर स्पष्टीकरणासह सगळ्याच्या सगळ्या 200च्या 200 प्रश्नपत्रिका सविस्तर स्पष्टीकरणासह तुम्हाला यामध्ये भेटून जातात. ठीक आहे. त्यामुळे त्याचं पण तुम्ही ताण घ्यायची गरज नाही. तर फक्त 240मध्ये आहे मित्रांनो, कधीही कोणत्याही क्षणी ऑफर संपू शकते. ठीक आहे. त्यामुळं जर तुम्हाला वाटतंय की बाबा ह्या मनुष्याने यापूर्वी पण सिलेक्शन दिलेले आहेत आणि यावेळेस सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन देऊ शकतो असं तुमच्या अंतरात्म्याला जर वाटत असेल, तर बिंदास याच्यावरती विश्वास ठेवा. तुमच्या विश्वासाला किंचितही तडा जाऊ देणार नाही, हा मी तुम्हाला शब्द देतो मित्रांनो. 7248930176 या नंबरला फक्त 240 काय करायचं, फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला सगळं कंटेंट भेटून जातील. 200 प्रश्नपत्रिका, प्रत्येक विषयाच्या डिटेल नोट्स, थिअरी नोट्स, MCQs स्पष्टीकरणासह आणि सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला भेटून जातील. तुम्हाला वाटतं मी ऑलरेडी कोणाची तरी बॅच घेतलेली आहे, तिथं पण सगळ्या नोट्स आहेत, सगळं काय आहे, किंवा माझ्याकडे पुस्तकं आहेत वेगवेगळी, त्यातून मी थेअरी करतो आहे, नोट्स वाचतो आहे, मला फक्त प्रश्नपत्रिका पाहिजे आहेत क्वालिटी, तर 200 प्रश्नपत्रिका फक्त 100 रुपयाला तुम्हाला यामध्ये भेटून जात आहे. ठीक आहे. यामध्ये सगळ्याच प्रश्नपत्रिका शिपाईच्या पण आहेत, लिपिकच्या आहेत, ड्रायव्हरच्या आहेत, सगळं काही तुम्हाला भेटून जाईल. अजून काही तुम्हाला विचारायचं असेल तर या नंबरला मित्रांनो बिंदास कॉल करा, 7248930176. तिथं तुम्ही बिंदास कॉलवरती सुद्धा ज्या शंका असतील त्या तुम्ही विचारू शकता किंवा व्हॉट्सअपसुद्धा तुम्ही करू शकता. भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह. फक्त जास्त ओव्हर बर्डन घेऊ नका. रिलॅक्स होऊन जेवढा तुम्ही अभ्यास कराल तेवढा तुमच्या कामी
येणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ पॉझिटिव्ह वाटला असेल एक लाईक नक्की करा. नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. पुढचं बेल आयकॉन दाबा म्हणजे नोटिफिकेशन बेल ऑन करा. म्हणजे काय होतं सगळे अपडेट तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतात. आणि एक्झाममुळे टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मी काही मोफत PDF टाकलेले आहेत. तर टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.